Problem number 1, unsolved death. First I read the problem. Rajesh, Rakesh, Mahesh were equal partners. Equal partners ला underline करा. On 31st March 2019. Their balance sheet was as follows. 31st March 2019. Balance sheet as on 31st March 2019. Liability side. Capital accounts, Rajesh 5 lakhs, Rakesh 2 lakhs, Mahesh 2 lakhs. Sundry creditors 90,000, bills payable 60,000, bank loan 1,50,000. Then asset side, land and building 4 lakhs, furniture 3 lakhs, debtors 3 lakhs, stock 1 lakh, stock 1 lakh, cash 1 lakh. Uh, then Mr. Rajesh died on 30th June 2019. अंडरलाईन करून घ्या. राजेश हा पार्टनर म्हणजेच फर्स्ट पार्टनर आहे, बरोबर ना. 3 पार्टनर्स दिलेले आहेत, राजेश, राकेश अँड महेश. इन दॅट राजेश इज फर्स्ट पार्टनर. पहिला पार्टनर आहे तो राजेश आहे, त्याला अंडरलाईन करून घ्या. राजेश डायड ऑन 30th June 2019. 30 जून 2019 ला त्याचा मृत्यू झालेला आहे. अँड फॉलोविंग ऍडजस्टमेंट्स वेअर अग्रीड ॲज. First, furniture was to be adjusted to its market price of rupees 3,40,000. Okay, पहिली adjustment आहे. Then next, land and building was to be depreciated by 10%. Third, provide RDD 5% on debtors. Then next, the profit up to the death of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year profit which was rupees 1,80,000. इथे आपल्याला त्यांनी ॲव्हरेज म्हणजे जे काही ॲव्हरेज गुडविल वगैरे कॅल्क्युलेशन करायचं असतं, तर इथे गुडविल कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं नाही, तर फक्त आपल्याला त्याचं जे काही लास्ट इयर प्रॉफिट दिलेला आहे 1,80,000, तर त्याच्यावरून त्याचा शेअर फक्त किती येतोय तो कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. कोणते अकाउंट्स प्रिपेअर करायला सांगितलेत बघा. प्रिपेअर फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, देन सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, थर्ड बॅलन्स शीट ऑफ द कंटिन्युइंग फॉर्म, आणि त्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट म्हणजे रेग्युलर प्रॉब्लेम आहे. याच्यामध्ये तुम्हाला 3 अकाउंट्स बनवायचे आहेत. पहिलं अकाउंट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्याचंच नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, बरोबर. देन सेकंड इज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, म्हणजे ऑल पार्टनर्सचं कॅपिटल अकाउंट बनवायला सांगितलेलं आहे. आणि थर्ड बॅलन्स शीट बनवायला सांगितलेली आहे. कंटिन्युइंग फॉर्म म्हणजे न्यू बॅलन्स शीट बनवायची. ठीक आहे. त्याने तुम्हाला आन्सर्स पण इथे खाली दिलेले आहेत. तर आता तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं जरा प्रॅक्टिस करा, सोडवता येते काय बघा. तर खूप सोपा असा प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा बघा आपल्याला त्यांना इक्वल पार्टनर्स दिलेले आहेत. प्रॉब्लेमच्या सुरुवातीलाच रेशो दिलेला असतो. नेहमी बघायचं की रेशो किती दिलेला आहे आणि त्यानंतर कोणत्या पार्टनरचा डेथ झालेला आहे, की फर्स्ट पार्टनर आहे, सेकंड आहे की थर्ड आहे. कारण त्याप्रमाणे आपल्याला त्याचा रेशो आहे तो कॅल्क्युलेट करायचा असतो, आणि त्यामुळे आपण बघायचं त्यांचा रेशो किती आहे आणि मग त्यातला कोणता पार्टनर आहे तो त्याचा डेथ झालेला आहे. तर या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात. तर इक्वल पार्टनर याचा अर्थ काय, त्यांचा रेशो किती येणार 1:1:1. लिहा तिथे इक्वल पार्टनर्सला अंडरलाईन करा आणि तिथे रेशो लिहा 1:1:1. इक्वल म्हणजे सगळ्यांना सेम, बरोबर ना. म्हणजेच राजेशचा रेशो 1, राकेशचा 1 आणि महेशचा सुद्धा 1च रेशो असणार आहे, 1:1:1. लिहिलं. त्यानंतर राजेश हा पहिला पार्टनर आहे, फर्स्ट पार्टनर आहे, आणि त्याचा मृत्यू झालेला आहे 30th June 2019. 30 जूनला त्याचा मृत्यू झाला. म्हणजे तो किती महिने त्या फर्म मध्ये होता, तर एप्रिल, मे आणि जूनचं पूर्ण मंथ आहे, म्हणजे 3 months तो त्या फर्म मध्ये अस्तित्वात होता आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. कळले तुम्हाला. डेथ मध्ये कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, पहिल्यांदा त्यांचा रेशो, त्यानंतर मग ते कोणता पार्टनरचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर कधी मृत्यू झालेला आहे, कधी त्याचा डेथ झालेला आहे. तर या गोष्टी तुम्हाला इथे आधी बघायच्या आहेत. त्यानंतर बघा आता आपल्याला कोणकोणते अकाउंट्स बनवायचे ते आपण आधी ओपन करून घ्यायचे. पहिलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओपन करा एक भारी भारी. तर 7 ते 8 लाईन्सचं अकाउंट हे बस होतं. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ते एक 10 लाईन्सचं ओपन करा आणि त्यानंतर बॅलन्स शीट एक 10 लाईन्सची बॅलन्स शीट बस झाली. ठीक आहे. तर तुमच्या 1 ते 1.5 पेजमध्ये हे अकाउंट आहे ते
जी मोठी लॉंग बुक असेल तर तुमच्या एका पेजमध्ये तिन्ही अकाउंट्स आहेत ते ओपन होतात. आणि त्यानंतर तुम्हाला वर्किंग नोट करायची आहे शेअर ऑफ प्रॉफिट. तर शेअर ऑफ प्रॉफिट कसं काढणार, तर शेअर ऑफ प्रॉफिटचं तुम्हाला ऍडजस्टमेंट सांगते, पण त्याआधी काय करा तुम्ही, आपण एक एक स्टेप बाय स्टेप आधी काय करूया, पोस्टिंग करून घेऊया. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट दिलेली आहे, तर त्याचं पोस्टिंग करून घेऊया. ओल्ड बॅलन्स शीट मध्ये बघा कॅपिटल अकाउंट्स दिलेले आहेत. आपण 3 पार्टनर्सचा कॅपिटल अकाउंट ओपन केलं, बरोबर ना, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि मग डेबिट साईडला राजेश, राकेश अँड महेश, आणि क्रेडिटला परत पर्टिक्युलर्स राजेश, राकेश अँड महेश, असे आपण एक कॅपिटल अकाउंट ओपन केलं. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट एक ओपन केलेलं आहे, आणि तिसरं अकाउंट मी बॅलन्स शीट ओपन केलेली आहे. ठीक आहे. 3 अकाउंट ओपन केलेले आहेत. आता आपण काय करायचं, स्टेप बाय स्टेप त्याचं पोस्टिंग करायचं. एक लक्षात घ्या, सगळ्यांनी आता किती 21-22 जण जे तुम्ही जॉईंट होता, तर तुम्हाला सगळ्यांना तरी तो प्रॉब्लेम जमायला पाहिजे. कारण का, डेट आहे तो आपल्याला कंपल्सरी करायचा आहे. कारण त्याला और जे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट जो टॉपिक आहे, तर तो फारसा काही आपण म्हणजे फारसं काही त्याच्यामध्ये लक्ष न घालता तुम्ही डेट केला तर ते जास्त बेनिफिशियल होणार आहे. तर बघा आता तुम्ही त्याची पण प्रॅक्टिस करणार आहोत, पण तरी सुद्धा तुम्ही डेटकडे जास्त लक्ष द्या असं मी तुम्हाला सांगेन. तर बघा आता तुम्ही, आपण नेहमी काय करूया, कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग करूया. कॅपिटल अकाउंट कुठे येतात, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, राजेश कॉलम 5 लॅक्स, राकेश 2 लॅक्स अँड महेश 2 लॅक्स. पहिलं पोस्टिंग झालं, कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग कॅपिटल अकाउंटला केलं. ओके. देन सन्ड्री क्रेडिटर्स कुठे येतात, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहून ठेवा सन्ड्री क्रेडिटर्स. ऍडजस्टमेंट नाहीये म्हणून डायरेक्ट आउटरला लिहून ठेवा सन्ड्री क्रेडिटर्स 90,000. वरती एक 4 ते 5 लाईन्स आहेत त्या लायबिलिटी साईडला, सुरुवातीच्या 5 लाईन्स आहेत त्या ब्लँक ठेवायच्या, आणि त्यानंतर मग रिमेनिंगच्या काही लायबिलिटीज आहेत तर त्या लिहायच्या. मग सन्ड्री क्रेडिटर्स 90,000 लिहिले. त्यानंतर बघूया आता आपण बिल्स पेएबल, इट इज लायबिलिटी साईडला लिहा बॅलन्स शीटच्या बिल्स पेएबल 60,000. ठीक आहे. त्यानंतर बँक लोन, इट इज ऑल्सो लायबिलिटी, बँक लोन 1,50,000 लायबिलिटी साईडला त्याचं पोस्टिंग करा. ओके. त्यानंतर बघूया आता आपण असेट साईड. इकडे आपल्याला जनरल रिझर्व्ह दिलेला नाही. जनरल रिझर्व्ह दिला असता तर आपण काय केलं असतं, त्या पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं असतं, आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व्ह, आणि ते तिघांच्या ज्या रेशो प्रमाणे इक्वल आहेत म्हणजे सेम सेम आपण त्यांच्या कॉलम मध्ये लिहिलं असतं. पण इथे जनरल रिझर्व्ह दिलेला नाही. फर्स्ट प्रॉब्लेम आहे, तसा बऱ्यापैकी सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता असेट साईड बघा, लँड अँड बिल्डिंग ऍडजस्टमेंट आहे त्यांना टिक करा. लँड अँड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे, फर्निचर वरती आहे, आणि डेटर्स वरती आहे. ठीक आहे. या तीनच असेट वरती ऍडजस्टमेंट आहे, त्यांना टिक करून घ्या. मग बघा आता लँड अँड बिल्डिंग कुठे कुठे पोस्टिंग करणार, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहा लँड अँड बिल्डिंग, इनरला लिहा ऍडजस्टमेंट आहे म्हणून 4 लॅक्स लिहिलं. एक लाईन ब्लँक सोडायची आहे त्याच्या खाली. त्यानंतर फर्निचर असेट साईडला फर्निचर, इनरला लिहा 3 लॅक्स, एक लाईन खाली ब्लँक सोडा. त्यानंतर डेटर्स, इनरला लिहा 3 लॅक्स, एक लाईन ब्लँक सोडा. त्यानंतर स्टॉक कुठे येणार, असेटला ऍडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला स्टॉक 1 लॅक, कॅश 1 लॅक. आता डेट ऑफ पार्टनर मध्ये कॅश अकाउंट आहे तर ते सेपरेट ओपन करण्याची आवश्यकता अजिबात नसते, त्यामुळे काय ओपन करायच्या भानगडीत पडायचं नाही. मग कॅशचा बॅलन्स आहे तो असेट साईडला जसाच्या तसा लिहून टाका 1 लॅक. ठीक आहे. आता आपण आपलं पोस्टिंग झालं बॅलन्स शीटचं. आता आपण ऍडजस्टमेंट मध्ये बघूया. राजेश डायड ऑन 30 जून 2019 अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट्स वेअर ॲग्रीड ॲज. मग आता एक लक्षात घ्यायचं, तो कधी त्याचा मृत्यू झालाय, डेथ झालाय, ते त्याला अंडरलाईनच करून घ्यायचं. किती मंथ होता, तर 3 मंथ्स. तिथे लिहून ठेवा 3 मंथ्स, 3M लिहिलं तरी पण चालतं. त्यानंतर बघा आता फर्निचर वॉज टू बी ऍडजस्टेड टू इट्स मार्केट प्राइस ऑफ ₹3,40,000. फर्निचरची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 3 लॅक्स, आणि ती आता मार्केट व्हॅल्यू प्रमाणे किती झाली, तर 3,40,000. याचा अर्थ 40,000 काय झालेले आहेत, इन्क्रीज झालेले आहेत. बरोबर ना. आपल्याला ओल्ड बॅलन्स शीट मध्ये फर्निचरचे अमाऊंट दिलेले आहे 3 लॅक्स, आणि आता काय झालेले आहे 3,40,000. याचा अर्थ 40,000 अमाऊंट काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मग इन्क्रीज इन असेट कुठे येतात, इन्क्रीज इन असेट तर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला येतात. बरोबर ना. बाय फर्निचर अकाउंट कितीने इन्क्रीज झालं, तर 40,000 लिहा तिथे. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय फर्निचर अकाउंट 40,000. आणि सेकंड इफेक्ट कुठे येणार, तर फर्निचर मध्ये ऍड होणार, ऍड इन्क्रीज.
3 lakhs आपण इनरला लिहिले बरोबर ना, ऍड इनक्रीज 40,000 आणि मग आउटरला किती येतील 3,40,000. दोन इफेक्ट करावे लागतील कारण इथे त्यांनी बॅलन्स शीट ओपन करायला सांगितलेली आहे. बऱ्याचशा वेळेला कधी कधी बॅलन्स शीट ओपन करायला सांगत नाहीत, मग तेव्हा तुम्हाला काय तो सेकंड इफेक्ट लिहावा लागणार नाही, फक्त प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला जो इफेक्ट आहे तो दाखवावा लागतो. पण इथे आपल्याला बॅलन्स शीट ओपन करायची आहे त्यामुळे मी काय केलं, फर्निचरमध्ये ऍड केले 40,000, आउटरला 3,40,000. समजलं. देन नेक्स्ट, लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. त्यानंतर लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट आहे तर ती लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएट करायचे म्हणजे लेस करायचे बरोबर ना. लँड अँड बिल्डिंग किती होती 4 lakhs, लेस डेप्रिसिएशन 10%. 10% डेप्रिसिएशन लेस करा लँड अँड बिल्डिंग मधून म्हणजे किती येते बघा, 10% किती येणार, एक झिरो हाईट केला म्हणजेच किती 40,000 बरोबर. 40,000 अमाऊंट लेस करा, आउटरला किती आले 3,60,000. लिहून घ्या तिथे 40,000 लेस 4 lakhs लेस 40,000, आउटरला 3,60,000 आले लँड अँड बिल्डिंगचे. आता 40,000 काय झाले, डेप्रिसिएशनचा अर्थ काय झाले, लेस झाले, डिक्रीज झाले. मग डिक्रीज इन असेट कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला येतात बरोबर ना. डिक्रीज असेल तर डेबिटला, इन्क्रीज असेल तर क्रेडिटला. आता डिक्रीज आहेत म्हणजे रिड्यूस झालेत म्हणून टू लँड अँड बिल्डिंग अकाउंट 40,000 डेबिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, दोन दोन आपले इफेक्ट आहेत ते दाखवून झाले. त्यानंतर बघा, प्रोव्हाइड आरडीडी 5% ऑन डेटर्स. आता डेटर्स वरती आरडीडी आपल्याला इथे दिलेली नाही, आता आपण काय करायचं, डेटर्स मधून आरडीडी लेस करा 5%. डेटर्सची अमाऊंट किती आहे 3 lakhs. 3 lakhs वरती 5% किती येतात, हू कॅन टेल. 3 lakhs वरती 5% लेस आरडीडी 5%. करेक्ट. 15,000 आले, 5% किती आले 15,000, लेस करा, लेस 15,000, आउटरला किती येतील 2,85,000 बरोबर ना. 3 lakhs मधून 15,000 काय केले, लेस केले, आउटरला 2,85,000 आले. आता हे 15,000 आरडीडी आपण लेस केले याचा अर्थ काय झालं, डेटर्सची व्हॅल्यू कमी झाली बरोबर ना. डिक्रीज इन डेटर्स, डेटर्स काय झाले, कमी झाले, म्हणून आरडीडी कुठे लिहिणार, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी अकाउंट 15,000. आरडीडी लेस केली याचा अर्थ काय झालं, तेवढ्या अमाऊंटने डेटर्स कमी झाले, डेटर्स म्हणजे कोण, असेट. मग डिक्रीज इन असेट कुठे येतात, प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला टू आरडीडी अकाउंट 15,000 15,000. ठीक आहे, आरडीडी झाले. त्यानंतर आता लास्ट ऍडजस्टमेंट, द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year's profit which was rupees 1,80,000. तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याची इथे आवश्यकता नाही कारण इथे एकाच वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे, म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिट किती दिलेलं आहे 1,80,000. मग आपण आता त्याचं शेअर काढायचं आहे आपल्याला. वर्किंग नोट करा तिथे, वर्किंग नोट शेअर ऑफ राजेश शेअर इन प्रॉफिट असं म्हणा, राजेश शेअर इन प्रॉफिट. वर्किंग नोट कसं करणार, 1,80,000 इंटू ॲव्हरेज प्रॉफिट तेवढाच दिलेला आहे 1,80,000, म्हणून लिहा तिथे राजेश शेअर इज इक्वल टू 1,80,000 इंटू त्याचा रेशो किती आहे 1:1:1 म्हणजेच किती 1/3 बरोबर ना. त्याचा रेशो किती आहे 1:1:1, इक्वल पार्टनर आहेत म्हणजेच त्याचा रेशो किती आला 1/3. मग लिहा 1,80,000 इंटू 1/3 इंटू तो किती महिने जिवंत होता तर 3 months बरोबर ना, म्हणून 3/12. शेअर कसा काढायचा सगळ्यांनी लक्षात घ्या. ॲव्हरेज प्रॉफिट त्याला तुम्हाला इथे दिलेला आहे, नसता दिलं तर आपण ॲव्हरेज प्रॉफिट काढून घेतला असता, पण इथे ॲव्हरेज प्रॉफिट दिलेला आहे 1,80,000. 1,80,000 इंटू त्याचा शेअर किती आहे तर 1/3 1/3. 1/3 कुठून आला तर इक्वल पार्टनर्स आहेत 1:1:1 म्हणजेच किती 1/3 बरोबर ना. म्हणून 1/3 इंटू त्याचा डेथ झालेला आहे जून मध्ये म्हणजेच काय तो 3 महिने, 3 months तो त्या पार्टनरशिप मध्ये होता, म्हणून आपण काय केलं तर 3/12 केलं. ओके, 3/12. मग कॅल्क्युलेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बघूया किती आन्सर येते. करा बघूया, आन्सर मला सांगायचं आहे. 1,80,000 इंटू 1/3 इंटू 3/12. आन्सर सांगायचंय मला. हाऊ मेनी राजेश शेअर
इन फ्युचर प्रॉफिट्स. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 1,80,000 इंटू 1/3 इंटू 3/12. फास्ट जमायला पाहिजे. बघूया कोणाला आधी येते आन्सर. क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदम सोपं. सेम सेम आहे ते कॅन्सल करायचं. कोणाचं आन्सर झालंय काढून. व्हॉट इज द आन्सर. अरबाज झगडे, चंद्रास, ईशान, भूषण, मुआज घारे. विघ्नेश शेट्टी. हा उर्वशी, किती आला आन्सर. अरे क्रॉस मल्टिप्लिकेशन येते का तुम्हाला. 1,80,000 इंटू 1/3 इंटू 3/12. कोणी आन्सर पाठवलंय. वैष्णवी आंबरे. 1,80,000 कसं आलं. त्याला मल्टिप्लिकेशन कर. 1,80,000 इंटू 1/3 इंटू 3/12. श्रावणी खरे. आन्सर सेंड करा. आयुष्य आंबेकर, अवंतिका, मुआज, अरबाज सगळ्यांनी करायचंय. व्हॉट इज द आन्सर. राजेश शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. वैष्णवी आंबरे. 15,000 इज द करेक्ट आन्सर. शेअर किती आला. 15,000. क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला यायला हवं. ठीक आहे. 3 कॅन्सल करा. 12 नी 1,80,000 ला डिवाइड करा. मग आन्सर किती आलं तर 15,000 आलं. बरोबर ना. हे 15,000 काय झालं. ओके, आता समजलं मला. 15,000 आन्सर आहे. तर हा काय झाला. राजेश शेअर आला. त्याला आपण नाव काय देतो. सस्पेन्स अकाउंट. लिहा तिथे ब्रॅकेट मध्ये सस्पेन्स अकाउंट. त्या 15,000 ला नाव काय देणार. सस्पेन्स अकाउंट. ठीक आहे. झालं. आता आपला सगळा प्रॉब्लेम डिस्कस झालेला आहे. आता आपण काय करणार. पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आहे, तर ते काय करायचं आधी टॅली करून घ्यायचं. मग त्याच्या डेबिटला बघा. लँड अँड बिल्डिंगचे 40,000, आरडीडीचे 15,000. किती झाले. 55,000 झाले. क्रेडिटला किती आहे. फर्निचर 40,000. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला क्रेडिट साईडला अमाऊंट कमी पडते. बरोबर ना. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला क्रेडिट साईडला किती अमाऊंट कमी पडते तर 15,000 अमाऊंट आहे ती क्रेडिटला कमी पडते. मग क्रेडिटला कमी पडत असेल तर आपण त्याला काय म्हणतो. लॉस म्हणतो. रिव्हॅल्युएशन लॉस म्हणतो. लक्षात ठेवा. डेबिटला कमी पडत असेल तर प्रॉफिट आणि क्रेडिटला कमी पडत असेल तर लॉस. म्हणून बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साईडला लिहा 15,000. आता हे 15,000 आहेत ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करा. म्हणजेच काही इक्वल पार्टनर्स आहेत याचा अर्थ आपल्याला ते इक्वली डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजे. म्हणजेच किती 15,000 आहेत ते सेम सेम आपण डिस्ट्रीब्यूट केले ते किती किती येतील. 5,000, 5,000 अँड 5,000. बरोबर ना. इक्वली डिस्ट्रीब्यूट केले तर 5,000 रुपये येतील सगळ्या पार्टनरना. मग राजेश 5,000, राकेश 5,000 अँड महेश 5,000. हे आपण काय केले. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा लॉस आहे क्रेडिटला तो डिस्ट्रीब्यूट केला. आता प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला लॉस आहे. मग तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा कुठे येणार. डेबिटला येणार. बरोबर ना. ऑपोजिट साईडला त्याचं पोस्टिंग येतं नेहमी. मग लॉस असेल तर डेबिटला येतो. प्रॉफिट असेल तर क्रेडिटला येतं. मग लॉस आता काय केलं. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण जे ओपन केलेलं आहे तर त्याच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस म्हणा. डेबिटला येणार टू प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस आणि तिघांच्या कॉलम मध्ये 5,000, 5,000, 5,000. समजलं. या प्रॉब्लेम मध्ये लॉस येतोय. मग आता काय करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं क्रेडिटची टोटल नेहमी करायची असते. मग एकाची किती आहे 2 lakhs, महेशची 2 lakhs, राकेशची 2 lakhs आणि राजेशची किती आली तर सस्पेन्स अकाउंट आहे तर ते आपण लिहायचंय. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. आपण जे आता काढले ना 15,000 अमाऊंट शेअर काढला तर त्याला नाव काय दिलं सस्पेन्स अकाउंट. म्हणजे सस्पेन्स अकाउंटचं पोस्टिंग कुठे करायचंय नेहमी लक्षात ठेवा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला ज्या पार्टनरचा मृत्यू झालेला आहे जो डिसीज पार्टनर आहे तर त्याच्या कॉलम मध्ये लिहायचं बाय सस्पेन्स अकाउंट 15,000. कळलं. पहिला इफेक्ट कुठे दिला तर डिसीज पार्टनर कोण आहे राजेश म्हणून राजेशच्या कॉलम मध्ये बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 15,000 आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवायचा तर बॅलन्स शीट असेट साईडला सस्पेन्स अकाउंट. बॅलन्स शीटच्या असेट साईडला सस्पेन्स अकाउंट 15,000 डायरेक्ट आउटरला.
समज समजलं. त्यानंतर आता काय करायचं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करा. राजेश कॅपिटलची क्रेडिटची टोटल आली 5,15,000. त्याच्यामधून डेबिटची किती 5,000 5,000 5,000 आपण लिहिलेले आहेत बरोबर ना, लॉस. तर ते मायनस करा. मग आता राजेशचे जे काही बॅलन्सिंग फिगर येते त्याला नाव काय देणार, टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. टू बॅलन्स कॅरेट डाऊन सगळ्यांनाच लिहायचं नाहीये. तो डिसीज पार्टनर आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे तो आता काही जिवंत नाहीये बरोबर ना, त्यामुळे त्याचं कॅपिटल असं येणार नाहीये. तर त्याचा जो बॅलन्स आहे तो त्याच्या एक्झिक्युटरला ट्रान्सफर करायचा आहे. म्हणून टू टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट किती येते 5,10,000 5,10,000. ठीक आहे. आणि या दोघांचं किती येते, टू बॅलन्स कॅरेट डाऊन, त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन. राकेशच्या कॉलम मध्ये 1,95,000, महेशच्या कॉलम मध्ये 1,95,000. ठीक आहे. आणि मग हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करायचं, टॅली करून घ्यायचं. त्यानंतर मग आता बॅलन्स शीट आपण हा जो बॅलन्स आलेला आहे एक्झिक्युटर्स लोन तो कुठे करणार आपण, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला लिहायचं. राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट किती 5,10,000. त्यानंतर कॅपिटल लिहायचं, कॅपिटल अकाउंट राकेश 1,95,000, महेश 1,95,000. आणि आता काय करा, तुमचं बॅलन्स शीट आहे ते टॅली करा. कितीला बॅलन्स शीट टॅली होते, कुणी तुमच्यापैकी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का? हॅलो, तुमच्यापैकी कोणी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का, बॅलन्स शीट टॅली होते का? अवंतिका, स्वतः प्रयत्न करा. बॅलन्स शीट टॅली होते 12 lakhs, 12 लाख, 12 lakhs ला बॅलन्स शीट टॅली होते. तुम्हाला इथे टेक्स्टबुक मध्ये जे आन्सर दिलेले आहे ते तिथे 12,90,000 दिलेले आहे, ते रॉंग आहे. तिथे कॅन्सल करा ते आणि तिथे लिहा 12 lakhs. आन्सर किती आलं, 12 lakhs, 12,00,000,000. ठीक आहे. तर बॅलन्स शीट टॅली होते 12 lakhs आणि लॉस 15,000 बरोबर आहे. जे तुम्हाला आन्सर दिलेला आहे ते लॉस जे 15,000 आहे ते करेक्ट आहे. फक्त बॅलन्स शीटची टॅली होते ती अमाऊंट किती आहे 12 lakhs. ठीक आहे. तर ते काय करा, तिथे करेक्शन करा. आणि आता प्रॉब्लेम सोडवता येईल का, कोणाला काही क्वेरी आहे का, समजलंय का? हॅलो, प्रॉब्लेम समजलाय का सगळ्यांना? स्वतः प्रयत्न करा, सॉल्व करा. ठीक आहे. प्रॉब्लेम बऱ्यापैकी मुलांना समजलेला आहे. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू.